पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. मग काय, अर्जुननं बॅग उचलली आणि तडक बाहेर पडला. सोबत आप्पी पण बाहेर पडली. भया आता हो अक्का अवलय मोठी भांडणं झाली त्यांच्या घरात. सगळं सगळं माझ्यामुळे झालंय. अहो तुम्ही आधी रडू नका बघू. बापू अहो आत्ताच उजाडले, सकाळच्या पारी असं रडणं बरं नाही. मला वाटते बरं झालं ती त्या घरातनं बाहेर पडली. दिप्या उगाच काय तर बोलू नका. दिप्या अरे असं चांगलं नसतं र, शेवटी घर ती घरच बाबा. मग काय अक्का, ती लोक कशी बी वागणार? मग तिने सगळं सहन करायचं का? जी झालं ती झालं, आता कुठे आहेत ते दोघं? काय माहित नाही ग मम्मी. अरे मग फोन करून बघतोस का एखादा? नाही आता लगेच नको, जरा येणला थांबले असतील कुठेतरी. सोबत अर्जुन म्हणल्यावर काळजी नाही. बरं तुम्ही बी जरा पडताय का वाईट चहा घेऊन? हा नाही मला काय सुद्धा नको. सुषमा, मी स्वतःहूनच विष कालवलं पोरीच्या संसारात. बापू अहो तुमची काय चूक नाही यात, तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. अरे नाही कसं दिप्या, वेळच्या वेळी हप्ता दिला असता तर ही वेळच आली नसती आपल्यावर. बापू आपण करू काय तर पैशाचं, पण तुम्ही आत्ता त्रास करून घेऊ नका. अक्का कशातच राम नाही असं वाटायला लागलंय मला. सुषमे मी काय म्हणते, तुम्ही एकदा गुरुजींशी बोलून शांती करून घ्या बाई. वय वाक्का हो, पोरीच्या मागं सारखं काही ना काहीतरी चालूच आहे बघा. वय बाया, आणि त्यात ते सरकार काही साधा माणूस नाही बघ. अक्का मग आपण पण ग बसायचं नाही, आत्ताच्या आत्ता जाऊन जाब विचारून येतो त्यासनी. हे दिप्या जरा गप बसा, तू उगाच काहीतरी करू नको. अगं उगाच काय उगाच मम्मी, ह्याला काय अर्थ आहे? असं कोण करतं का? दिप्या तू जरा शांत राहा. तू यात पडू नकोस. अरे तू लहान आहेस. अहो बापू मग काय करणार आहे तुम्ही? त्या दोघांनी असंच बाहेर राहायचं का? नाही दिप्या, त्यांनी बाहेर राहून कसं चालेल? नाही मी काहीतरी करतो. कसं बापू? मी सुषमा, मी हे विषयच मिटवून टाकतो. म्हणजे बापू अहो काय बोलताय काय तुम्ही? त्यांचे सगळेच्या सगळे पैसे एकदम देऊन टाकतो, म्हणजे त्रासच नाही. अगं त्यांची पैन पै फेडून टाकतो, काय पण करतो, कष्ट करतो, म्हणजे मग ती पोरांना त्रास देणार नाही. वय तुम्ही त्यांचा पैशांचा विषय एकदाच मिटवून टाका. बरं ती होईल सगळं. तुम्ही जरा आधी पडता का? काहीतरी केलं पाहिजे, हातावर हात ठेवून चालणार नाही. मी बापू अहो काय होते तुम्हाला? बापू बापू अहो, काय झालं तुम्हाला? दिप्याचा पटकन पाणी घेऊन जा, साखरांचा पटकन. बापू अहो बरं वाटते का तुम्हाला? सांगा की. बरं वाटते का तुम्हाला? हा होय. तुम्ही आधी पडा बघू, पडा जरा. सुषमा, पण आपल्याला यातलं काय सांगू नका बरं का कोणी. अहो नाही सांगत तिला कोण काय. मी आधी झोपा बघू. पाणी घे.
कदम पण मुद्दाम करतात. त्यांना पण नकोय मी. अर्जुन वच काहीतरी भलत असेल तर डोक्यात घेऊ नको. तिथे अप्पे 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 अगं काय झालं? चक्कर आली तुला ना? नाही नाही हे पाय घसरलं वाटतं, खाली दगड होता. अप्पे उन्हामुळे झाले सगळे. अरे उन्हामुळे नाही, एक तर झोप झाली नाही धड, आता पित्त वाढल्यानं. खोटं बोलू नकोस अप्पे. उन्हामुळे झाले सगळे. हे असं बाहेर आलो ना आपण. तसं नाही रे, थांब जरा पाणी पिते मी. अर्जुन काय करतोयस तू? काय अर्जुन काय शोधतोयस तू? अर्जुन अर्जुन नाही, अर्जुन थांब. तू काय करतोयस? दगड दे इकडं. तुला परत चक्कर येऊ नये ना याची काळजी घे. अर्जुन हे बघ, एक कुलूप तोडू नको. ऐक माझं. तुझ्यासाठी मी एवढं करू शकलो नाही तर काय उपयोग आहे माझा? दुसरीकडे कुठेतरी जाऊ ना, थांब ना जरा. अगं दुसरीकडे जायची काय गरज आहे? एवढी हक्काची जागा आहे ना माझ्या बापाची. तसं नाही. का नाही का माझ्या बापाची जागा? मी तसं नाही म्हणते. तू सोड की, हे कुलूप तोडू नको. तत्वानुसार चुकीचं आहे हे. तत्व अगं बास कर तुझी तत्व अप्पे. तत्व चांगुलपणा कुठे घेऊन आलाय बघितलं ना आपल्याला. अर्जुन ऐक माझं. तुला दगड सोड. तुला नेमकं कुणाचा राग आलाय? मला राग लय आलाय अप्पे, पण आता या कुलपाचा आलाय. सोड तू. अर्जुन कुलूप नको तोडू. ऐक की माझं. अगं पण का? अरे कारण ते चुकीचं आहे राजा. अर्जुन अरे अर्जा लय चुकीचं केलंस तू. हे लय मोठी चूक केलीस रे. काय म्हणलं? हो कलेक्टर मॅडम, काय चाललंय तुमच्या राज्यात? तिला मध्ये घेऊ नको. थांब ना, शांत हो की तू. हा अप्पे हा जर आता इथून नाही गेला ना तर माझ्या हातून काहीतरी वाईट होईल. अय सिंघम, मी का जाऊ इथून? हा आणि खरं तर मी तुझ्याकडं तक्रार करायला आलोय. म्हणजे तुमच्याकडे साहेब. सब इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम. तुझ्या मी तुला शेवटचं सांगतोय. तू हो साहेब, आमच्या शेतावर कब्जा केलाय, तेही आमच्या चुलत भावानं. तुमच्या शेतावर म्हणजे? अहो म्हणजे बघा की, बघा हे बघा, हे काय दिसत नाही का तुम्हाला? हे बघा कुलूप तोडलंय त्यांनी. बघा तुम्ही त्याला आत टाका बरं का आता. मॅडम पटतंय का तुम्हाला? हे बघा भाऊ. ए तुमच्या म्हणजे माझ्या बाबा. अर्जुन तू ऐक ना, हे सोड, हे टाक. आपण जाऊ इथनं. चल. अप्पे माझ्या बापाने आयुष्य घालवलं इथं. कष्ट केलेत, मेहनत केली आहे. ए खिलाडी कुमार, नुसता घाम गाळून स्वतःच शेत होत नसतं. काय मॅडम तुम्ही सांगितलं नाही अजून? अप्पे काय म्हणतोय? हा विचार, त्यांनाच विचार. मॅडम सांगा की, तुम्हीच सांगा. अप्पे काय? अरे आपण आता इथून जाऊया. मी सांग. अप्पे काय म्हणतोय तू? अरे आता जाऊ की मी काय? अप्पे मला कळल्याशिवाय मी इथून हलणार नाही. अर्जुन बाबांच्या नावावर नाही शेत, सरकारांच्या नावावर. कळालं का आता? म्हणजे बेट्या, माझ्या बापानं तुझ्या बापाला, तुला आणि या सगळ्यांना पोचले फक्त. अर्जुन अर्जुन तुला शपथ आहे माझी. माग सर हे बघ. थांब ना जरा. मारू दे की त्याला. मार मार, काय मारायचं तेवढं मार. अजून दुसरं काय करणार आहे म्हणा तू? काय अप्पे? भाऊजी कशाची किंमत करणार आहात?
आणि कशा कशाची मालकी दाखवणार तो? ज्यांच्याकडे स्वतःच काही नसतं ना ते अशी मालकी दाखवतात, लक्षात ठेवा. होय बर. आता जिथं तुम्ही राहायला जाताल ना तिथं गेल्यावर तिथल्या रस्त्यावर उभा राहून ही भाषण करा, म्हणजे लोक तुम्हाला भीक देतील. अर्जुन चल इथनं. अर्जा, मी आधी सांगितलं होतं माझ्या नादाला लागून नको. काय गप्पे, तुला कोणी सांगितलं होतं चोंबडेपणा करायला? का त्या पिऊला घरला घेऊन आलीस? बघा आता कर्माची फळ. भाऊस ना रक्ताचं नातं आहे म्हणून जिवंत आहे सत्ता. पुढे एक शब्द जरी बोललास ना तुम्ही हिसरील. भाऊस माझं ते. हे बघ बाबा, माझं एवढंच म्हणणं आहे, 2 मिनिटात त्यांनी इथून निघा जे इथं चुकून आलेत. हा ऐक ना, हात काढ, बंदुकीचा हात काढ. नाहीतर मग नाहीतर काय? नाहीतर मला कायद्याचा आधार घ्यावा लागेल. कलेक्टर मॅडम, तुम्ही घेता तसा? भाऊजी निघतोय आम्ही. मग निघाच. कसं आहे अर्जा, याचा विचार आधीच करायचा असतो रे. या ह्याच्या पायी तू घराच्या बाहेर पडलास ना त्याचा आता बघ आला का नाही रस्त्यावर. मी कुठं आलोय ना ते बघतो माझं मी. पण तुला आत्ताच सांगतो इथं, यो सब इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम, ना एक दिवस तुझी जिरावली ना बेटे तर बापाचं नाव लावणार. आधी स्वतःचा संसार कसा उभा करायचा ते बघ. चल निघ, उचल ती बॅग. चल. ए अप्पे, काय बोलली होतीस? वाघीन 2 पावलं मागं जाती. आणि काय करते का? निघ. अर्जुन, अर्जुन अरे ऐक की. अर्जुन, अर्जुन काय एवढं चिडतोयस तू? चिडलो नाही अप्पे, दुखावलोय. जेव्हा आपलीच माणसं अशी परकेपणाची जाणीव करून देतात ना तेव्हा माणूस चिडत नाही ग, दुखावतो, लय दुखावतो. आणि ते झालंय माझं. अर्जुन, अर्जुन ऐक की. तर सावकाश तरी चल. थांब की, मला येऊ दे ना. अर्जुन, अर्जुन, अर्जुन अरे थांब की. माझं तर तुझ्या मागे असं पडावं लागतंय. हळू चल की जरा. हा अंगाशी. अंगाशी काय अंगाशी, असं चालत जायचं का आपल्याला? अरे मग गाडी कुठली असली की थांबू की. थांब जरा. ते बघ अर्जुन गाडी, बैलगाडी. होय. मामा अहो थांबा की. मामा, हो. मामा इथं पुढच्या गावाला सोडताय.
अर्जुन, मनातलं सगळं बोलून मोकळं हो की, नाही तर लय त्रास होईल हं? आता बोलण्यासारखं काय राहिलंय अप्पे? त्या सुजाने बघितलं ना कसं कुत्र्यासारखं वागवलं. अरे हो, आपल्याला त्यांचा स्वभाव माहिती नाही का? आपल्याला माहिती होतं ते असंच वागणार आहेत. तू हे सगळं आधी का नाही सांगितलं मला? मी तुला सांगायचा लय प्रयत्न केला, तू एवढा चिडला होतास, मग कसं सांगणार होते? आधी सांगून तरी काय फायदा होता मला? पण आज सुजाच्या जागी दुसरं कोण असतं ना तर काय? हात टाकला असता मी. हे सुजा आजपर्यंत कधी सख्या भावापेक्षा कमी प्रेम नाही केलं मी त्याच्यावर, तरी असं वागायचं होय? हे सरकार, कदम, आत्या एकमेकांची सख्खी भाऊ बहीण आहेत ग. लहानपणापासून एकत्र वाढले, मोठे झाले, तरी एकमेकांशी असं का वागतात आप्पे? कारण अर्जुन, त्यांची भांडणं भावाभावांची नाही आहेत, सत्य आणि असत्याची आहेत. अगं हो, तरी पण असं वागायचं, असं बोलायचं कदमांबद्दल? अगं त्यांनी आयुष्य घातले त्या शेतात. कारण त्यांची निष्ठा मातीशी आहे, आपल्या घरातल्या सगळ्या माणसांशी आहे. अर्जुन, म्हणून एवढं सगळं होऊनही त्यांनी घर नाही सोडलं रे. म्हणजे घर नाही सोडायला पाहिजे होतं आणि सगळं खपून घ्यायला पाहिजे होतं. खपून नाही घ्यायचं, लढायचं. जे चुकीचं आहे ना त्यासाठी लढायचं. आणि अर्जुन, लढण्यासाठी आपण मैदानात पाहिजे, कायम लक्षात ठेव. अप्पे काय बोलतीये तू? मैदान आहे का ते? अगं घर आहे आपलं ते, जीवा भावाची माणसं राहतात तिथं. हो, पण जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे ना, मग लढायचं. जाऊ दे, मला तर कंटाळा आलाय या सगळ्या गोष्टींचा. 50 वेळा तीस. असं म्हणून कसं चालेल बाबा? अर्जुन, ही लढाई लई मोठी आहे, आणि ही लढाई कोणासोबत आहे यापेक्षा ती कशासाठी आहे ना, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आपल्या माणसांशी लढताना त्यांना हरवायचं म्हणून नाही रे, तर त्यांना सत्याच्या बाजूने आणायचं म्हणून लढायचं. अर्जुन, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपल्या माणसांशी लढताना आपलेपणा हेच सगळ्यात मोठं शस्त्र असतं. अर्जुन, लई वर्ष आधी ना अशाच एका अर्जुनाला प्रश्न पडले होते. त्याला काय करावं ना काहीच कळत नव्हतं. आई युद्धात त्यांनी सगळे शस्त्रच खाली टाकून दिले, म्हणलं मला नाही करायचं युद्ध. पण त्याला पडलेल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे एकाने दिली. तो जो त्याचा सारथी होता. श्रीकृष्ण.